मोदीजी, तुम्ही सांगितलेले 15 ते 20 लाख रुपये माझ्या अजून खात्यावर जमा झालेले नाही. मित्रांनो, तुमच्या खात्यावर जमा झाले का? प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. अहो, मोदीजींनी 12 वर्षापूर्वी बिलकुल फिल्मी स्टाईलनी लोकांना आश्वासन दिलं होतं की मी प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 ते 20 लाख रुपये जमा करणार आहे. ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना, हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए भी मिल जाएगा. कितने रुपये? विदेशातील काळा पैसा, भारतातील चोरांनी चोरी केलेला पैसा भारतात आला पाहिजे की नाही, त्या पैशांवर जनतेचा अधिकार आहे की नाही, तो पैसा जनतेच्या कामी आला पाहिजे की नाही, असं काहीतरी तुम्ही फिल्मी स्टाईलने बोलला होता, हे माझ्या लक्षात आहे. ये हमारी चोरी किया हुआ पैसा वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए? ये काला धन वापस आना चाहिए? ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए? इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है? ये रुपया जनता के काम आना चाहिए. मोदीजी, तुम्ही म्हणाला होता ना, एक बार जर आम्हाला संधी दिली तर आम्ही विदेशातील सगळा काळा पैसा भारतात आणू. जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा, एक एक पाई हिंदुस्तान की वापस लाई जाएगी और हिंदुस्तान के गरीबों के लिए काम लाएगी. अरे भोळ्या भाबड्या जनतेने तुम्हाला एक नाही 3 संधी दिल्या, तरी पण तुम्ही तो काळा पैसा भारतात आणू शकला नाही. या उलट तुमची सत्ता असताना तुमचेच नाव करी नीरव मोदी, ललित मोदी, तसेच विजय माल्या, राहुल चोक्सी, दीप्ती चेतन कुमार, नितीन संदेशरा, संजय भंडारी असे लोक भारतातील पैसाच घेऊन विदेशात पळून गेले. अहो, तुम्ही म्हणाला होता ना की विदेशातला काळा पैसा भारतात आणायचा आहे, पण हे सगळं उलटच झालं. उलट भारतातलाच पैसा घेऊन बँकेचे कर्ज बुडवून हे लोक भारतातून पळून गेले विदेशात. पण या सगळ्या अपयशाला कोण कारणीभूत आहे माहितीये का? भारतातील मोदी मीडिया. असा भारतातील कोणता पत्रकार आहे तुम्ही सांगा बरं की मोदींना हा प्रश्न विचारेल 15 ते 20 लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार होता, त्याचं काय झालं? फक्त हा साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा. कोणी विचारला का हो आतापर्यंत? त्याच्यामुळे पत्रकारितामध्ये भारताचा 157वा नंबर आहे. भारताच्या पत्रकारितेला ना स्वातंत्र्यच नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माध्यमांसमोर येऊन हे कबूल केलं पाहिजे? कारण आमच्यासारखे लोक आहे ना, अकाउंट ओपन करून बसलेले आहेत की आता मोदीजी 15 ते 20 लाख रुपये आपल्या अकाउंटवर पाठवतील, पण मी रोज चेक करतोय परंतु अकाउंटमध्ये एक पण पैसा आलेला नाही.